महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या गावकऱ्यांकडून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे। या ग्रामस्थांनी शहरातील उमेदवारांची जोड मिळाली आहे। निवडणुकीपूर्वीच सर्वेमध्ये येण्यासाठी या उमेदवारांनी बक्कळ खर्च केला असला तरी निवडणुकीसाठी 15 ते 20 कोटी रुपयांची तजवीज करून ठेवली आहे। एका प्रभागात प्रमुख पक्षाचे 4 उमेदवार आहेत। प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या 8 उमेदवारांनी प्रत्येकी 15 कोटी रुपये खर्च केला तर हा आकडा 120 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे। या 4 प्रभागातील कार्यकर्ते मालामाल झाले असून वस्ती भागात पैसे वाटल्याच्या आरोपावरून हाणामारीच्या घटनाही घडत आहे। महापालिका निवडणुकीची लढती रंगतदार अवस्थेत आल्या असून मोठ्या नेत्यांच्या सभांनी वातावरणात रंग भरण्यास सुरुवात केली आहे। पुणे शहराच्या उपनगरांमधील लढती तर अत्यंत चुरशीच्या होण्याचं चित्र दिसत असून प्रत्येक प्रभागात किमान 100 कोटी रुपयांची उलाढाल होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे। पुणे महापालिकेत 2017 आणि 2021ला 32 गावांचा समावेश करण्यात आला। या गावांना महापालिकेच्या जुन्या प्रभागांना जोडून प्रभाग तयार करण्यात आले आहेत। अशा 4 प्रभागातील मतदार उमेदवारांनी निवडणुकीचे गणितच बदलले असून प्रत्येकी 15 कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याच्या आणाभाका खाल्ल्या आहेत। त्यामुळे प्रमुख 2 पॅनलमध्ये प्रत्येकी 60 कोटी रुपये अशा 120 कोटी रुपयांपर्यंत खर्चाचे गणित आखण्यात आल्याने यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत। महापालिकेच्या आचारसंहितेचे धिंडवडे आणि या प्रभागामध्ये दररोज निघत असून पैशांचा पाऊस पडत असल्याचा चर्चा खासगीत रंगल्या आहेत।